गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन रोड. आणि सकाळचे वाजले 10:30. गुड मॉर्निंग फ्रॉम मालवण हडी. आपण हडी गावात आहोत आणि ऊन खूप पडलं आहे, तुम्ही बघू शकता. 10:30 वाजलेत पण ऊन एवढं पडलं आहे की बापरे. आणि आज माहिती नाही काय प्लॅन आहे माझा, काय करणार आहे मी. विचार तर केला आहे की संध्याकाळी मालवणला जाऊ, कारण की आता दुपारचं ऊन एवढं आहे की बाहेर निघायची इच्छा होत नाही. बघू तरी काय असेल प्लॅन तर मी तुम्हाला सांगेन. स्टे ट्यून, माझ्यावर राहा, मजा करा, मस्ती करा, खुश राहा. बाय. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. आता सकाळी मी तुम्हाला जसं अपडेट दिलं होतं की काही प्लॅन नाही आपला कुठे जायचा. तर जेवण बिवण झालेलं आहे, वाजले 4 आणि मी निघालो आहे कुणकेश्वर मंदिरासाठी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन रोड. आणि आता आपण चाललो आहे कुणकेश्वर मंदिराला. 45 मिनिट्सचा रोड दाखवतोय. नेटवर्क नसल्यामुळे मॅप लावला नाही, पुढे जाऊन बघू. ऑफलाईन मॅप डाउनलोड केलं होतं पण ते काय दिसत नाही प्रॉपर नीट मला, त्याच्यामुळे मोबाईल मॅप फोल्डरवर लावला नाही मी. पुढपर्यंत जाऊ आणि बघू. विचारत आपल्याला जावं लागणार आहे जोपर्यंत नेटवर्क आपल्याला भेटत नाही. आणि नेहमीचा ब्रिज आलेला आहे जिथे आपण ऑलमोस्ट टाईम घालवणार आहे. आता माझा हा आवडता प्लेस आहे. इकडे संध्याकाळी मी परत बसणार आज पण आहे. आणि ते बघा तिथे मला आता कळलं आहे की हे जे आहे ते वाळू काढतात आणि वाळू लोक काढतात. पुलिसची गाडी बघा तस्करी चालू आहे. तर त्याच्यासाठी आहेत ती लोक. आणि रोड तर तुम्ही बघू शकता का मस्त रोड आहे, एकदम खाली रोड, कोणीच नाही आहे रोडवर. जास्ती गाड्यांचा आवन जावण नाही आहे गाड्याचं जास्ती. आणि दोन्ही साईडनी झाडं असल्यामुळे सावली भेटलेली आपल्याला, ते एक चांगली गोष्ट आहे. रोड बघा यार, रोड बघा. हो ह्याला बोलतात रोड. काय रोड आहे यार. इथे बाईक चालवायला मजा नाही येणार तर कुठे येणार. रोड पण एकदम मस्त आहे का, असे खड्डे बिड्डे नाही, एकदम प्लेन रोड आहे, मस्का रोड. चला आता आपण पोचलो आचऱ्यामध्ये. इथे असं काही तुम्हाला हॉटेल्स भेटतात जेवणासाठी. आणि ऑलमोस्ट चायनीज खूप आहे इथे फेमस. तुम्हाला प्रत्येक थोड्या अंतरावर चायनीजचं एक स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला भेटेलच. सही आहे. हा चला आता इथून राईट मारला की कणकवली स्टेशन, कणकवलीला जातो आपण. अजून एक ब्रिज आलेला आहे, चला चेक करूया हा ब्रिज. बघा सेम त्या प्रकारेच आहे पण इथे आपल्या लेफ्ट साईडला पाणी कमी दाखवत आहे आणि राईट साईडला आहे थोडंफार पाणी. छान. जे ही गावं आहेत, आता हे एवढं मोठं घर जे आहे त्याचं काय मजा येत असेल तिकडे राहायला लोकांना. आणि ट्रॅव्हल करायचं पाहिजे यार, माणसांनी ट्रॅव्हल करायला पाहिजे. ट्रॅव्हल नाही केले ना की माणूस वेडावून जाईल. एक कुठेतरी ब्रेक आपल्या नेहमीच्या कामातून घेऊन असं काहीतरी फिरणं भरपूर गरजेचं आहे आपल्याला. तर आपण आता पोहोचत आलेलोच आहे मंदिराजवळ. आणि काही किलोमीटर उरलेले आहेत. ऑलमोस्ट आपण 8 मिनिटं दाखवत आहेत आपल्याला. आणि रोड बघू शकता, खुला रोड आहे एकदम. काय बोलू, बोला ना.
माझ्याकडे शब्दच उरले नाहीत आता हा नजारा बघून. हा नजारा बघून माझ्याकडे खरंच शब्द उरले नाही. जा बाई जा. आता इथे तुम्हाला होमस्टे हॉटेल्स हे बघायला भेटतील, कारण की मंदिराजवळ आहे, त्याच्यामुळे हे तर असणं गरजेचंच आहे. पोचलोच आता आपण ऑलमोस्ट मित्रांनो. काही क्षणाची देरी है और हम लोग अपने डेस्टिनेशन पे पहुंच जाएंगे. और फिर जो सुकून मिलने वाला है ना, वो आप देख लेना. वो जगह को देख के आपको पता चलेगा कि मैं ये क्यों कह रहा हूँ कि वहाँ पे जाके जो सुकून मिलने वाला है. अरे आपण आलोय कुंकेश्वरच्या मंदिरासमोर. समोरच कुंकेश्वरचं मंदिर आहे. चला आपण मंदिरात जाऊया. मंदिरात जाऊन आपण आपल्या शंकराचं दर्शन घेऊया. एंट्री नाही आहे काय? हां, बाईक जाऊ शकते. बघा ना काय नजारा आहे यार, मस्तच. पार्किंग इकडे कुठे तर मला दिसत नाही आहे. दादा, ओ दादा, इथे लावू गाडी? लावू का? वर्थ आहे, वर्थ. इकडे ये ना, वर्थ आहे. हां हां, घेतो घेतो मी घेतो. थँक्यू. इथल्या कोकणात माणसं साधी बोळी. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राच्या कुशीत वसलेलं एक पवित्र आणि प्राचीन ठिकाण म्हणजे कुंकेश्वर मंदिर. हे मंदिर मालवणापासून सुमारे 50 किलोमीटर आणि देवगडापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर आहे. शांत समुद्र किनाऱ्यावर उभं असलेलं हे मंदिर जणू शिवभक्तांसाठी दक्षिण कोकणाचं कैलास आहे, ज्याला कोकणचं काशी असंही म्हटलं जातं. हे मंदिर सुमारे 1100 ते 1200 वर्षापूर्वीचं आहे, अशी लोकांची समजूत आहे. काही म्हणतात की हे मंदिर शिलाहार राजवाटीत बांधण्यात आलं, तर काहींच्या मते यादव किंवा चालुक्य राजवाटीत याची उभारणी झाली. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. पुजारी दररोज पवित्र पद्धतीने पूजा करतात. मंदिरात दगडी खांब, भिंतीवर कोरीव शिल्प आणि प्रवेशद्वाराची जुनी रचना लक्ष वेधून घेतात.
बघूया आपण. इथे लिहिलं आहे समुद्रकिनारी आहोटी वेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते. पांडव अज्ञातवासात असताना या तीर्थक्षेत्री प्रतिकाशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेले शिवलिंग आधी आपल्या अस्तित्वाची साक्ष देताना पाहाव्यास मिळतात. चला बघू आपल्याला पाहाव्यास मिळतात की नाही. चला मग आता इथून निघूया आपण आपल्या घरी जायला, म्हणजे हॉडीमध्ये मालवणात जायला. चांगलं दर्शन झालं आपलं. आणि मेन गोष्ट म्हणजे स्टोरी चित्र का होईना पण आपल्याला शूटिंग करायला भेटले, व्हिडिओ भेटला आपल्याला आतमधला प्रॉपर शंकराच्या पिंडाचा जो आतमध्ये आहे ते एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जरा मला जाऊ द्या, तुम्ही भांडत बसा.